तर नमस्कार मंडळी, आज आहे दिवस 6 आणि सर्वात पहिले गुड मॉर्निंग. मी पितोय कावा चाय काश्मीरचा आणि आता सकाळी वाजले 4 आणि आजचा प्रवास आपला भोले बाबाचा होणार आहे गुफेत. चला बघूया, पुढचा प्रवास सुरू होतोय आणि डायरेक्टली आम्ही ट्रेक सुरू चालायला घेतलेला आहे. सकाळी मित्रांसोबत आपल्या बघू शकता तुम्ही, आपले सर्व मित्र आहेत थोडेफार ज्यांची पास रेडी झाली आहे त्यांच्यासोबत मी चाललोय. जे लेट आले चलो बर्फानी बाबा लेट आले ते झोपलेत, ते एका तासात निघतील आणि आपण आता ते जवळपास 5-7 जण चालले सोबत. सुरुवात करतोय ट्रेकला. चला जय भोले बाबा की आरामात जाऊ. थंडी आहे थोडी आणि जय भोले बाबा. उतरल आता. जय भोले बाबा, याला जय भोले बाबा. चला बरं बघा बरं. चला तर या ठिकाणी आपण बालटाल मार्गे चाललोय. घोडे वगैरे सर्व आहेत आणि नदी चालली मध्ये, त्याच्यामधून मजा होता काय ब्लॉग मध्ये. परत तुझा या सर्वजण या घरांची ब्लॉग बघतो ना तुमचं, तर कसं आहे परत बोलायला नको. जय बर्फानी बाबा की जय बर्फानी बाबा. खाने को अन्न, पीने को पानी. सकाळी मला वाटते 5 वाजता निघाल ना आपण. टायमिंग बघ एकदा. 5 वाजून 4 मिनिटं. 4 मिनिटाने बघूया आता किती वाजता पोहोचतो. आरामात डोंगर बघा, समोरचा व्ह्यू बघा. काश्मीरी कावा पिऊन आम्ही सुरुवात केली ट्रेक. यो रस्ता व्ह्यू असा आहे काय वरती. चलो देखते. असे घोडे असतात, मला ते पर्ची फाडायला पाहायला लागते आणि पर्ची फाडून मला ते 44 काहीतरी 4400 प्राईज आहे जाऊन येऊन आणि 2400 रुपये मला वाटते जावाचे आहेत. बाकी गव्हर्नमेंट रेट आहे. बाकी पालखी बिलकी सगळं अवेलेबल आहे आणि प्रत्येकाचं वेगवेगळे रेट आहे. अशा पालखी आहे आणि आजचा पहिला दिवस आहे आणि सगळ्यांना पाचशे वगैरे जामनाला भेटल्यात. बघूया काय. रस्ता मस्त आहे सध्या, पाऊस दिवस नाही येईल तर चांगलं. थंडी कमी आहे जरा. रस्ता बघा. चाय बोले. आता चाय घेतो आता मी इथं. अरे का खारी घे आपल्याला. खाली मी खात नाही तुझे. हा मग तुझ्या हाताने घे. हा घे जरासाच घे चहा. गुड मॉर्निंग बॉयज. गुड मॉर्निंग. लंगर बघा, लंगर पाहिजे ते का किती पण का फ्री. असं शॉर्टकट आत मधीत ना, पण आम्ही असं चांगले रोडशीत जाऊ. असं लंगर लागलं आता चॉकलेट देतात, सगळा फ्री देतात. हे पर्सनल दुकान आहे, याच्यामध्ये नाही भेटणार तुम्हाला काय फ्री. असे घोडे चालतात आणि लंगर आहे. पाहिजे ते म्हणजे थंडा वगैरे घ्या, काय सगळं फ्री. म्हणजे असं बोलवतात या घ्या जय भोले. नदी बघा, मग खावायला घेतलंय बघा. चेतन काय घेतला दाखव. जिरा सोडा आणि चिवडा. बघू असला चिवडा घेतलास एकदम फ्री नाही. नमकीन आहे का, नमकीन असा. अरे उपासाचा चिवडा आहे. फोर क्वालिटी रेनकोट.
गाडी बघ आर्मीची गर्दी माहिती नाही कशासाठी गर्दी लागली तर आपण बघतो आता तेव्हा समजा आपल्याला थंडी आहे मस्त चेकिंग पॉइंट आहे याच्यानंतर ते अर्धा तास तरी लागेल अर्धा तास 15 मिनिटं लाईन बघा लाईन आगे जाल खाली होगा तो फिर आगे जाने देंगे चेकिंग चालू आहे का बाबा अर्धा तास गेला गेटवर ते आणि अजून परत अर्धा तास जाईल बघते आपला मित्र थांबलं का माझे मित्र तर दिसत नाही कोण सोबत बघूया दिसतोय का कोण हा आहेत गुड आहेत भेटले पब्लिक एवढी होती का डायरेक्ट आर्मीवाल्याने यायला लागला कंट्रोल करण्यासाठी. बघू शकता आर्मीवाले समोर उभे आहेत आणि जाम पब्लिक ऐकतच नाही त्याच्यामुळे समोर आलेले. आर्मीवाल्याला डायरेक्ट असली ट्रेकिंग तर आता चालू झालेली आहे. चेकिंग 2-3 चेकिंग झाल्यात त्याच्यानंतर आता पब्लिक घोडे बिडे चालावेला नीट जमा बघू जरा पुढे जर रस्ता चांगला असेल तर ठीक आहे. पहिलाच दिवस आहे ना तरी उद्या परवाला फुल गर्दी एकदम पब्लिक गर्दी. आता नुसती जाणारी पब्लिक आहे येणारी पब्लिक नाही. बघा जेव्हा येणारी पब्लिक येईल रिटर्न तेव्हा करती गर्दी असेल जाम गर्दी असेल तेव्हा. बघा चिखल कसा हे शूजचं तर लागणार आहे पूर्ण साईडशी जायला लागेल कसा तरी. तर तुम्ही बॅनर वाचू शकता. आपल्याला जायचं आहे होली केव्ह जवळ आणि त्याचं किलोमीटर आहे 11.75 किलोमीटर. जी वरती दिसते ती लाईन सकाळी एवढी गर्दी. आणि आता हळूच आम्ही ट्रेक चालू करू सर्व. बघू शकता मस्तपैकी डोकं पण चाललीत घोड्यावरती आणि प्रवास आमचा हळूहळू सुरू होत होता. आणि पहिली गोष्ट ती साईडची ही नदी जी दिसते तुम्हाला ना ही पूर्ण बर्फानी वरचा जो बर्फ येतो बर्फानी बाबाचा त्याची सिंध नदी म्हणून आहे. याला सिंध नदी ती सिंधच नदी आहे याची होऊ शकता. आणि हा मी आहे जरा रील्ससाठी आपल्या इंस्टाग्रामसाठी हे घेतो तुम्ही शॉर्ट. हा बर्फानी बाबा की जय हो बर्फानी बाबा. नदी आणि बर्फाच्या खालची पाणी चाललंय बघ असं. परत टेरीच येतं टायमाला उभा हा एक फोटो काढतो आमचा. ती लाईन लागली बघा. अजून 9.2 किलोमीटर बाकी आहे. 9 किलोमीटर चाललाच आहे मला. मस्त जशी उतरून आली ती जराशी चढण होती. ब्रेक घेऊन चाललोय कारण दम पण लागते जास्ती. नाश्ता करत चाललोय आरामात. चॉकलेट खात चाललोय आरामात जाऊया. ट्रेक एकदम आरामात असेल कारण 16 किलोमीटर जास्ती होईल. मला तर वाटते 18 किलोमीटर तरी आरामात होईल. आणि परत उतराचा पण आहे. उतरताना पण अशी चढण आहे म्हणजे आता जसं उतरतो तशी चढण पण लागेल. थंडी लागते. नदी आली नाही का नदीचा थंडावा मारतो डायरेक्ट. आणि आता रस्ता मस्त केला फक्त काय पाणी नाही तर बरं. जर पाणी आलं ना पूर्ण रस्त्याची वाट लागेल. असंच चाललंय बरं चाललंय. नदी आणि व्ह्यू लय भारी आहे तिथं. थोडा आता थंडी बिंडी खाते नंतर बघू
जरा चेंज करेल, म्हणजे स्वेटर जरा बांधून ठेवेल. काय आहे वेगळंच काहीतरी आहे. बरफ नाही मग काहीतरी वेगळंच आहे. जर काय झाला इमर्जन्सी ते याच्यानं जायचा. हेलिकॉप्टर चालूच आहे. बरफ आणि आता तर पूर्ण एकदम सरळ चढण आहे. हे आपला उरणचा खाना, इथला गाय नाही काय. आणि आता चेतन पाण्याची बॉटल आणायला गेलाय. बघूया किती रुपयाची पाण्याची बॉटल आहे. आरामात चालू एकदम ब्रेक घेऊन. हे मस्त लागतंय कारण दुसरं हाय फ्री पण ते, आणि वजन मेन करून बॅगेतला वजन कमी करते. दोघं जागेची माझी बॅगेत एकाने रेनकोट टाकला आहे, त्याचं वजन आहे थोडा, आणि पॉवर बँक 2 पॉवर बँक आहे. काय झाला किती रुपया बॉटल आहे? 40 रुपयाची बॉटल आहे. चला बोलतात ना अंबरनाथ खाऊ काम नाही. तुम्हाला दाखवते आता समजेलच. हे बघा अजून किती डोंगर पार करायला लागतील. 9 किलोमीटर डोंगरावरती चालायचं म्हणजे खाऊ काम नाही. जाम टाईम जाते, स्टॅमिना पण लागते. ऑलरेडी 32 किलोमीटर बोलताना दम लागते. ऑलरेडी आमची ट्रॅकिंग झालेली आहे 32 किलोमीटर, आणि रोजची प्रॅक्टिस पण असल्यामुळे काय एवढा काय वाटत नाही. पण तरी पण हा एकदम माउंटन असं सरळच आहे, त्याच्यामुळे एकदम मला तर बोलायलाच होत नाही. बस झाली ब्लॉगिंग. चिकन काय इतका आपण पल्ला गाठला, काय वाटते, कसं वाटतंय? असं वाटलं नव्हतं होईल पार. 10-20 पावला करून हळूहळू चालतो आम्ही. आणि बरफ बघा, बरफ आता जरासा ढसलला आहे. पाणी चाललंय त्याच्या खालून. चढणी लय बेकार आहे चढणी. नशीब पाऊस नाही, आणि वर्षी दगडा बिगडा अशी बोलतं थांबून नाही देत. कधी पण बघा, कधी पण काय पण होऊ शकते. थँक गॉड. काय इकडं म्हणजे असा इथे म्हणजे पाणी नाही म्हणून चांगलं आहे. चलो. या अशा पालख्या असतात. या पालख्यांचे प्राइस मी विचारलं ना तर काहीतरी 18,000 सांगितलेली. वरून खाली उतरायचे. पालखीचा पर्सनल नाही विचारला, पण यांना रात्री 1 वाजता पास भेटले नाही बे. बघा रे इकडं. जय भोले, जय भोले, ओम नमः शिवाय. यांना रात्रीच्या पाशी भेटले, नशीब भेटले. आणि आमच्या सोबत आलं नाही. कसं वाटलं काल तुम्हाला? मस्त. आम्हाला भरपूर त्रास झाला. 8 तास झाले पासेसाठी यांची काढून घेतले. त्याला आम्ही कांटीला शिव्या देणार आहोत, कारण तो आम्हाला टाकून जाणार होता. पण भोलेची कृपा आहे, तो करून देणार आहे. मनीष काय चालेल. काल त्रास झाला आम्हाला याला पास काढायला, पण भोले बाबांनी दिला आम्हाला. कसं हो, तुम्ही आधार कार्ड विसरता काय अशी माणसं तुमची. अरे प्रीतम भाई काय बोलता? आम्हाला 1:15 वाजले. 1:15 वाजता रात्री, आणि न खाता पिता आम्ही भोलेच्या कृपेने अरे ते सकाळी लवकर उठून पुन्हा प्रवासाला निघालो. चला आता जाऊया, सुरुवात करूया. चला चला. जय भोले. आता टाइमपास आलाय फुल. विनायका आज चाललास, तुला कसं वाटतंय? बरं वाटतं. पाय ओके राहील ना रातभर तुझा? ओके. तुझी काय ख्वाहिश आहे? चालत गेल्याशिवाय मेहनत कशी होईल, आणि मेहनत केल्याशिवाय देव भेटणार आहे. आया वैष्णवी देवीला हेलिकॉप्टर मध्ये बरोबर गेलो तुम्ही. तेव्हा न बोललो. काय जी आता तुझा काय? देवाची श्रद्धा, देवाची श्रद्धा नाही घालवावी. मग देव जिथं आहे तिथं. आम्ही हेलिकॉप्टर मध्ये काय गेलो माहितीये, घोड्यांवर जाऊन जनावरांना म्हणजे दुःख हेलिकॉप्टरने गेलो. आपलं गडी कुठं आहे? पुढे गेलं.
जी आता जाम थकला होता आणि जरा आजारी पडत होता. दुसऱ्यांना त्रास नको देण्यासाठी स्वतःच्या पैशाचा घोडा केला आणि गेला. आणि मला वाटते आमच्या पुढे गेला तो, बरा झाला गेला. अर्धा प्रवास झाला ते बाकी 5.75 किलोमीटर बाकी, म्हणजे टोटल 6 किलोमीटरवरून बाकी आहे. मेन चढायचं पण वाटते चढण आहे ती संपल आणि आता उतरण चालू आहे. ती चालू झाली पहिला वॉशरूमला जाईल. सोय नाही प्रॉपर, रस्ता तरी नशीब मोठा येईल. 2 किलोमीटरवरती वॉशरूम आहे. जाम दम लागते बेकार. आमचा एक पार्टनर घोड्यावर गेला. अंबरनाथचा पहिला बर्फ आणि मी पहिल्यांदा असे बर्फाला पहिल्यांदा हात लावणार आहे. हे बर्फ कसं असते इकडं एकदम एकदम नको पोचायला जास्त नको लावू शहराला का लावशील. अजून 2-2.5 तास जातील. पूल फुगलोय आम्ही. कसं बस जाऊ ते येताना प्रॉब्लेम आहे. बघू आलो वरती तो उतारेंगे भी नीचे. जरा क्रेस करूया इथं. मसाला मार दाखव इकडं. काकडी ब्रेक कशी आहे बघ यांची काकडी. आंबट लिंबू बघा आलं बघा. माणसा बघा माणसा. शेवटचा बावटा तिने नितीनदा मस्त असा व्ह्यू आहे. आणि आपल्याला टाइम लागला आहे जरासा. टाइम झालेला आहे. माझी तब्येत जराशी खराब झाली. माझ्या मित्राची अखिलेशची तब्येत खराब झाली, त्याच्यामुळे आम्हाला थोडासा टाइम झाला, उशीर झालाय. आता चाललोय. हवामान पण मस्त झालेला आहे. मगाशी ऊन आलेला आणि आता एकदम क्लायमेट चेंज झालेला आहे. चालायला पण काय एकदम मस्त वाटते, भीती वाटते. फक्त हे ढगा कधी पण पडतील पाणी पडलं. याची असली साथ काही पण होऊ शकत नाही. बम बम भोले, बम बम भोले. आता तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवते. थांबा ही बघ किती गर्दी आहे. 1 मिनिट थांब. काठी तर ही गर्दी बघा कंची आली काय माहिती कुठून आली. खालून आलेली आहे ती यांची घोड्यांची लाईन वेगळी आहे आणि याची वेगळी आहे. आणि तो एक रस्ता कुठला येते वेगळा. बरोबर बघा. आता डबल हवामान बदल झाला. बम भोले, बम बम भोले आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर महादेव. जाऊन तिथं पहिला ओ बाबा, ओ आगाया. रस्ता बघ कसा आहे. बापरे डेंजर. आम्ही आयलो. आम्ही पोहोचलो तो बाग बाबा. दिसला काय. ये भाई आ गया ना. बरा वाटला. हा दिसला बाबा एकदाचा. चलो पहुंच गए. चलो चलो 1 किलोमीटर. रस्ते बघा कसा डेंजर रस्ता बाबा. जाम म्हणजे जामच डेंजर रस्ता आहे. तर पायऱ्या आल्या. इसीलिए अमरनाथ खतरनाक आहे. चला व्हिडिओ बंद करते कारण तो सुरक्षित नाही जरा. रस्ता असा आहे बघा. बारीक रस्ता आहे आणि वरची ढगरा येतं नशी थांबून नाही ते तिथून. आणि वातावरण फुल चेंज झालेलं आहे. बघूया. उलटा सुलटा मोबाईल करताना पकडायला भेटत नाही. पाऊस नाही आला पाहिजे बस. तीच एक आशा आहे. बस पोचणे वाले अभी.
तब्येत खराब झालेली, आता डबल ओके झालो मी. थांबू ना भाई, काही दाखवते नाही. पहिले दाखवतो आमची तर 1 मिनटं. हे बघा फोन आला मित्राचा, किंवा असे हेल्प करायला बसलेले आले असतात. हाय इथे पाठीचं बघा लँडस्लाईड झालेलं आहे. आता सुरुवात झाली, पाणी पण आलं आहे. आमचा रेनकोट कुठं आहे आणि मला जवळजवळ इथनं लगेच पार करत आहे. भीती वाटते, असं उडते. जवळपास आता किती किलोमीटर असेल? 1 किलोमीटर. फुल दमलं माणसा, पाण्याचं वातावरण गेला. जाऊन पहिली गोळी घेता डोकं दुखायची. ऑक्सिजन चक्कर, ऑक्सिजनचं तर काय वाटलं नाही, पण जरासा त्या नाश्त्यामध्ये लफडा झाला. पुढचा व्ह्यू दाखवतो. तर लॉकर बिकर तर मोबाईल लॉकरमध्ये मोबाईल ठेवायला लागते. काम दमलं बेकार. जाताना कसा प्रवास असेल माहिती नाही मला. आणि तुम्हाला सांगायलाच विसरलो, तर अमरनाथ याचे 2 रस्ते आहेत. एक बाटाल मार्ग आहे आणि एक बेलगाम मार्ग आहे. तो काहीतरी 40 किलोमीटर आहे आणि आपण 16 किलोमीटर आहे. हे तुम्हाला दाखवतो बेलगाम मार्ग. बघा आणि हा बालटाल बोला. बरोबर असा जाम झालाय ना, जाम जीव देत पंछी. ये आरामात ये भाई, आज स्लिप मत आला अमरनाथ. सपना कोहली पनवेल से आई हुई यात्री, मैं उनका पति बात कर रहा हूँ. आप जहाँ कहीं भी हो, अजून अर्धा तास जाईल वरती. मला वाटतं 1-2 तास आरामात जाते. दर्शन भेटलं चांगलं आहे. 4 वाजता बंद होतं. चला लॉकरला आहे मोबाईल तसा या फोन कसा उचलील लाईनीला गेला असेल तर 4 वाजता बंद होईल. चला तर दर्शन. हा जो फोटो आहे तो लिंगाचा फोटो आहे, बघू शकता. मस्त आता दर्शन झालेलं आहे आपला. ते 1:30 वाजता आलो आणि त्याच्यानंतर आता सर्व दर्शन वगैरे करून रिटर्न चाललोय. 3:30 वाजले. जाम थकलोय. बघूया घोडा तुम्ही केला का ते पहिले, त्याच्यानंतर असा ब्लॉग कंटिन्यू नाही तर गुड नाईट होईल. जे आता कसं वाटतं तुला? अमरनाथचं दर्शन झाला एकदम झकास. आणि तब्येत वगैरे कशी? जराशी मावळली नाही? आम सगळ्यांचं हे घेते. जिथं होता का तुझं गॉगल नको. दर्शन कसं झाला? मस्त एकदम 1 नंबर. तुझं दर्शन मस्त दर्शन झालं एकदम जबरदस्त. भैया इधर इस दरबार में आया रुपया 200 ये तो 100-200 नाही, इसलिए आता डायरेक्ट बघूया इथून घोडा करताना. माझ्या कॅपॅसिटी आहे थोडी, जसं चालते नंतर बघू. 1 मॅन शो. किती तासानं आलास तू? 5 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत आला. तर तास तुम्ही मोजा. पण आम्ही दमलो, पण यो दमला नाही. अजून फिट आहे. मोबाईल बघा, मोबाईलवाला बघा, मोबाईलवाला. आणि ऑल थँक्स टू दिनेश म्हात्रे साहेब. तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. तुमच्यामुळे आमची ट्रिक सक्सेसफुल झाली. चला तर जाऊया आता आपल्या रूमवर.
अजून इथून मला वाटतं 17 किलोमीटर तरी असेल, 17-18 किलोमीटर. आणि माझे 2 जवान मित्र मी त्यांच्यासोबत चाललोय. बघूया. आम्ही आहोत, टेन्शन नका घेऊ. टेन्शन नाही घ्यायला. बघा बरं. आणि आपले माणसं गावातले आहेत 2 सुरकीच्या पाड्यातले. जेवढा चालता येईल तेवढा नंतर बघू, थोडा करू. कारण या आता उतरणच आहे, तिथं जराशी चढण आहे. बघू. इथला उंदीर आहे तो. व्हिडिओ घे. हा बघा काश्मीरचा. काय माहिती काय उंदीर आहे का ससा आहे, नीट ठरवा दोघं जण. मी सांगते मला तिथं ऐकून आलो मी ते बुवा काढणार उंदीर मामा हेलिकॉप्टर आहे. काय दिसत नाही, गाड्या येतात बघा. आता गेलो असतो डोंगराची गलती. आणि हुशार नाही करायचा, डायरेक्ट टाकता नाही. लादबीत मारली तर असं हेलिकॉप्टर चालत असताना 6 माणसं फक्त जाऊ शकतात. आणि तिकीटचे प्राइस आहे ते 10 का 10,500. तर फक्त आमचं 12 किलोमीटर आलाय उतराचा. बघूया उतरण. बघा उतरण कशी आहे, लय बेकार उतरण आहे हेलिकॉप्टर. धूल बघा कशी उडत आहे. आणि उतरण तर डेंजरस आहे, एकदम फुल डेंजरस आहे. काठी घेऊन उतरायला लागते. बापरे. खाई देखो खाई. थोड़ा सा धक्का लग गया तो बाहर. बऱ्यापैकी उतरलो आता, म्हणजे बऱ्यापैकी उतरलो होता. जवळजवळ 10 किलोमीटर तरी बाकी असेल. 6-7 किलोमीटर चाललो असेल आणि होऊन जाईल 2-3 तासामध्ये धावाचा. 10-10.5 तासा टार्गेट ठेवलाय. बघूया. हे बघा घोड्यावर बसलाय तरी आम्ही चालतो. बघ यंग माणसा. अजून काय चैतन गेलं पाट्यान फुगलाय. बघ घोड्यावर पण फुगलाय. काय घोड्यावर पाठी रवी कोण रवी 7 किलोमीटर चालत आलोय आम्ही. ये कसं हरवलं तुम्हाला, घोड्यावर असून तरी चालत आलो. चालू आहे मधू तुम्ही आणला. तर फायनली गाईज आपली यात्रा संपलेली आहे. बराच घंटा निघला. अजून 2 किलोमीटर चालायचं रूमवर. आपला एक पार्टनर येते. ये राजेश दे. उतरलो खाली. मला वाटतं टोटल आम्ही 34 किलोमीटर केला असेल. अजून एक पार्टनर आहे आणि उभी चढ आहे एकदम. अशी उभी तर नाही ना का बोलू नका एकदम. तर ब्लॉग इथं एंड करू. आणि आमचा हा एक माणूस आहे, याने कंप्लीट केला. हो गया अभी पूरा हो गया. 34 किलोमीटर म्हणून ठेवला आपला. चला थँक्यू, धन्यवाद, बाय बाय, टेक केअर.